नमस्कार शिक्षक मित्रांनो, आपण आतापर्यंत विविध अध्ययन अनुभव देऊन आपल्या विद्यार्थ्यांना 0 ते 9 पर्यंतच्या सर्व संख्या छानपणे शिकवल्या आणि निश्चितच आता आपल्याला 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांचे लेखन अंकात कसे करायचे हे आपल्याला बघायचं आहे। आणि हीच तर आहे आपली आता अध्ययन निष्पत्ती। आपल्याला ही अध्ययन निष्पत्तीमध्ये काय कृती करून घ्यायच्या ह्यामध्ये आपण बघूया। काही छान छान जे त्या विद्यार्थ्यांच्या आवडीच्या अशा खेळांच्या माध्यमातून आपल्याला घ्यायचे आहेत अशा काही कृतींचा इथे समावेश आपण करूया। जसे की लेखनाचा सराव देताना विद्यार्थ्यांना त्यांच्या डोळ्याचा आणि हाताचा बोटाचा समन्वय साधला गेला पाहिजे आणि म्हणून आपण ह्या हवेमध्ये अंक गिरवण्याचा सराव देऊया। आता ही हवेमध्ये जादू असते बघा, हवेमध्ये काही दिसतच नाही, मग याला मी जादूची पाटी म्हटले। आणि जादूची पाटी जेव्हा म्हणते तेव्हा जादूच्या पाटीवर 0 ते 9 पर्यंतच्या अंकांचा मी सराव करून घेतला। 0 1 2 3 4 5 6 7 8 9 अशा पद्धतीने 0 ते 9 पर्यंतच्या सर्व संख्यांचा आपण सराव करून घ्यायचा। आणि ह्यानंतर त्यांच्या आवडीचा मजेचा एक खेळ, तो आपण खेळाच्या माध्यमातून त्यांना लेखनाकडे कसं वळवायचं हे एका छोट्याशा खेळामधून बघायचं। आपण इथे आपल्या विद्यार्थ्यांचे 2 गट करूया। 2 गटामध्ये आपले विद्यार्थी बसवायचे आणि 2 गटामधील दोन्ही विद्यार्थ्यांना आपण हा दोन्ही प्रकारचा जो टोपल्यांचा खेळ आहे हा समजून सांगायचा। मग माझ्याकडे 2 टोपल्या आहेत। ही पहिली टोपली, यामध्ये काही संख्या कार्ड आहेत, तर दुसऱ्या टोपलीमध्ये काही सारख्या वस्तू आहेत। मी अ गट आणि ब गट अशा पद्धतीने 2 गट केलेत आणि अ गटातील एका विद्यार्थ्याला बोलवले आणि नंतर त्याला सांगितले तू यातील एक संख्या कार्ड काढ। मग आता अ गटातील विद्यार्थी येईल, त्यांनी एक अंक काढला आणि तो काढल्यानंतर वाचायचा, वाचल्यानंतर तो हवेमध्ये गिरवायचा आणि हा गिरवत असताना इतर विद्यार्थ्यांनी त्याचं लक्ष 3 हा अंक त्यांना समजला का हे बघायचं, ओळखायचं। ते ओळखून टोपलीतील तेवढ्याच संख्येएवढ्या वस्तू काढून दाखवायच्या। टोपली ब गटातील विद्यार्थी येऊन टोपलीमधील तेवढ्याच वस्तू काढून दाखवतील। त्यांनी काढून दाखवलेल्या वस्तू आणि मग ते मोजतील 1 2 3। इथे विद्यार्थ्यांनी अ गटाने जेव्हा अंक कार्ड काढलं तेव्हा तो अंक त्यांना दाखवला नाही, तो हवेत गिरवला आणि त्याच्यामध्ये जेव्हा ब गटाने निरीक्षण केलं तेव्हा तो हवेत गिरवलेला अंक 3 आहे हे ओळखलं आणि 3 आहे हे ओळखल्यानंतर त्यांनी 3 वस्तू काढून दाखवल्या आणि त्या मोजल्या देखील। इथे संख्यांचं दृढीकरण झालं आणि ह्या जेव्हा मोजल्या त्या मोजल्यानंतर आता त्याचं लेखनसुद्धा करायचं आहे। हवेत तर लिहिलंच, परंतु आपल्याला जादूच्या पाटीवर लिहिणं गरजेचं आहे, म्हणून त्यांच्याकडनं आपण जादूच्या पाटीवर सुद्धा लिहून घेतलं। ब गटाच्या विद्यार्थ्यांनी लिहिलं 3। अशा पद्धतीने आपण 0 ते 9 पर्यंतच्या सर्व संख्यांना घेऊन आपण हा सुंदर असा खेळ खेळून घेतला। इथे माझ्या विद्यार्थ्यांना निश्चितच हा खेळ खेळताना 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांचे लेखन करता येतं। आता लेखन करताना आपण जे जादूच्या पाटीवर केलं ते आपण फळ्यावर देखील करून घेऊ शकतो। नक्कीच फळ्यावर त्यांनी 1 लिहून दाखवला, 2 लिहून दाखवला, 3 लिहून दाखवला आणि बघा बघता बघता 9 पर्यंत सर्व संख्या लिहून झाल्या। खरंच तुम्हाला हा सर्व खेळ आवडला ना? निश्चितच असेच अध्ययन अनुभव तुम्ही देऊ शकता आणि आपल्या अध्ययन निष्पत्तीपर्यंत तुम्ही जाऊ शकता। निश्चितच ही अध्ययन निष्पत्ती साध्य होईल। तुम्हाला खूप सर्वांना शुभेच्छा। पुन्हा भेटूया। धन्यवाद।